सुरू होईल। आम्ही हा एल्गार सभा म्हणून तिथं आयोजित केलेली आहे। त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये जाण्याचा सर्व पक्षीय सर्व जातीय प्रचंड पाठिंबा भेटत आहे। मी तर म्हणतो ओबीसी मराठा दलित सगळ्या नेत्यांनी असे आमचे देवेंद्रजी म्हणतोय उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा हेच देवेंद्रजी ओला दुष्काळ म्हणून मागणी करत होते। म्हणजे मागणी करणारे देवेंद्र वेगळे आणि ओला दुष्काळ नाही म्हणणारे देवेंद्र वेगळे, दोन देवेंद्र पाहिलेले। कोरा सातबारा कोरा कोरा म्हणणारे देवेंद्र वेगळे आणि आता ओला दुष्काळ पडल्यावर आम्ही कर्जमाफी करू असे म्हणणारे देवेंद्र वेगळे। आता ते म्हणतात मार्च मध्ये रब्बी पिकाची परतफेड करावं लागतं ते पाहू। काल परवा त्यांनी असं म्हटलं का आम्ही दुष्काळ जरी जाहीर केला नाही तर दुष्काळाचे सगळे निकष लावू। मग आता सगळेच निकष लावतात तर जाहीर करायला काय झालं? हे किती बनवा बनवी आहे। कधी म्हणतात ते 3 महिन्यासाठी आम्ही कर्जाची सक्तीची वसुली थांबवू। 3 महिन्यानं देवेंद्रजी काय चमत्कार होणार आहे आमच्या शेतकऱ्यावर? कसा तो कर्ज फेडणार आहे? कशा पद्धतीने तो शेती उभा करणार आहे? या सगळ्या गोष्टीचं उत्तर राज्यकर्ते कोणी देत नाही। कृषी मंत्री द्यायला तयार नाही, मुख्यमंत्री द्यायला तयार नाही, दोन्ही उपमुख्यमंत्री देत नाही। खरं तर ही वाईट अवस्था आम्ही पाहतोय। इतकी वाईट अवस्था राज्यामध्ये कधीच नव्हती। साधा दिलासा देण्याचं काम सुद्धा करत नाही, उलट पैशाचं सोंग उभं करता येत नाही असं जर अजितदादा म्हणत असेल तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही आहे। आता ओला दुष्काळ हा कुठल्या कायद्याबद्दल शब्द नाहीये। नाही, आपत्ती व्यवस्थापन 2005 चा कायदा आहे। कलम 48 हे राज्यासाठी आणि कलम 46 राज्यासाठी, कलम 48 हे देशासाठी आहे। त्याच्यात स्वतंत्र अधिकार आहे ना। मला एक सांगा, काय हे सगळं करताना राज्याचा अधिकार आहे? तो राज्य कृषी हा विषय राज्याचा आहे। त्याच्यानं राज्यानं ते घोषित करायला काही अडचण नाही। कायद्यामध्ये आपत्तीग्रस्त म्हणून आपण जिल्हा करू शकतो। आता आपत्तीग्रस्त म्हणा का दुष्काळ म्हणा हे शब्दाचा फक्त खेळ आहे, तो करायला मला वाटते काही अडचण नाही आहे। पण ते मुद्दा म्हणून शब्दामध्ये खेळवण्यासाठी जसं काही हायकोर्टात एखादी वकिली सुरू आहे अशा पद्धतीचं ते बोलत राहतात देवेंद्रजी। त्यांच्या वकिलीचा पुरा फायदा घेते ते। मनोज जरांगे पाटलांनी पण दसरा मेळ्याच्या दिवशी आता शेतकरी आंदोलन हाती घ्यायची दिवाळीनंतर सगळ्या शेतीमध्ये अभ्यास करणाऱ्या